त्यांना प्रसन्न करून घ्यायचं म्हणजे मी काय करायला पाहिजे? तपश्चर्या करायला पाहिजे. भगवंतांचं नामस्मरण करत बसायचं म्हणे. मग कसं करायचं, काय करायचं? मग सगळं सुनीती आईने सांगितलं. असं असं वनात जाऊन बसायला लागतं, मग एका पायावर उभं राहावं लागतं, सतत भगवंतांचं नाम घ्यायचं असतं वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आई मी निघालो. लगेच काय म्हणला ध्रुवबाळ, आई मी निघालो. सुनीती आई म्हणाली, अरे बाळा तू फक्त 5 वर्षाचा आहेस आता. किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहेस. एवढ्यात तू जाऊ नकोस वनामध्ये. तू असं कर, मोठा झालास ना की मग वनात जा, तू हो तपश्चर्या जरूर कर. पण आता तुझं वय लहान आहे. तू जर एकटा गेलास तर तुला सगळे ते हिंस्र पशु आहेत ते तुला मारून खातील, साप आहेत, अजगर असतात. तू आता काही जाऊ नको, तुला हे जमणार नाही. ध्रुवबाळ म्हणतो, आई तूच मला शिकवलंस ना, नारायणाचं नाम ज्याच्या मुखात असतं त्याला कुणाची भीती नसते. मग हे हिंस्र पशु मला काय करणार आहे? माझा नारायण नामावर विश्वास आहे, मला तू सांगितले त्या वचनावर माझा विश्वास आहे. हा मी निघालो, मला काही भीती नाही. आता सुनीती आईला काही बोलता येईना. हा ध्रुवबाळ निघालेला आहे, जंगलात निघालेला आहे. काटे कुठे बोसतायत, दगड गोटे बोसतायत, पण तरी सुद्धा त्याने त्याची तमा बाळगली नाही. पुढे पुढे चाललाय. सगळ्या वृक्षांमध्ये वेली अडकलेल्या आहेत, रस्ता सापडत नाही. तो तशीच वाट शोधत शोधत जातोय. अनेक हिंस्र पशूंचे आवाज येत आहेत, हत्तींचे आवाज येत आहेत, सिंहाची ओरडणं ऐकायला येते, वाघाची डरकाळी ऐकायला येते, मोठाले मोठाले अजगर दिसत आहेत, सर्प दिसत आहेत. पण हा नारायण 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 म्हणत पुढे चाललेला आहे. आणि ज्या वेळेला अशी भगवंतांच्या दर्शनाची तळमळ लागते त्यावेळेला काय होतं? आपण काल बघितलं की भगवंत सद्गुरु रूपाने समोर येतात. आणि कोण आलेले आहेत? नारायण 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 असं मुखात ज्यांच्या अखंड नाम आहे देवर्षी नारद मुनी सद्गुरु रूपात आलेले आहेत. बाळा तू कोण, कुठला, या जंगलामध्ये तू हरवलायस का, काय झालं? आता देवर्षी नारद मुनी काही जाणत नव्हते का? सगळं जाणत होते, पण परीक्षा घेत होते या बाळाची की खरोखरच याचा निश्चय पक्का आहे का, ठाम निश्चय आहे का, याची निष्ठा आहे का भगवंतांवरती, तरच याला जमणार आहे ना. म्हणून विचारताय त्याला, बाळा तू एकटा कसा, तुझे आईवडील कुठे? तेव्हा यांनी सगळं काही सांगितलं. मग पुन्हा नारद मुनींनी सुनीती आईने जे म्हटलं तर तेच सांगितलं, बाळा तू अजून लहान आहेस, तुला हे सगळे हिंस्र प्राणी खातील वगैरे हे सगळं सांगितलं. हा म्हणतो, माझा आईच्या वचनावर विश्वास आहे, माझा भगवंतांच्या नामावर विश्वास आहे, मला कुणाची भीती नाही, मी जाणार आणि भगवंतांची तपश्चर्या करणार. नारद मुनींनी त्याची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. का? कारण त्याची निष्ठा आहे, नामावरती निष्ठा आहे, त्याचा निश्चय पक्का आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आपली सुद्धा भगवंतांवर निष्ठा आहे, पण कशी आहे? डळमळीत आहे. थोडंसं काही झालं की नाही हे देवाने माझं चांगलं नाही केलं, लगेच मनात येतं की मी एवढं केलं नाही, देवाने मला हवं तसं दिलं नाही, असं मनात येतं की नाही. पण ते माझ्या प्रारब्धानुसार आलं हे लक्षात येत नाही. अशी आपली डळमळीत श्रद्धा असते, तशी ध्रुवबाळाची नव्हती. म्हणून नारद मुनीने त्याला आता उपदेश केलेला आहे, बाळा तू आता मधुवनात जा, म्हणजे यमुनेच्या काठी जा, तिथे मधुवन आहे, तिथे जाऊन तू तपश्चर्या कर आणि ओ